पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विष्णू अपार्टमेंट पाटील पाडा बदलापूर पूर्व इथे राहणारी आपली ताई जिला भेटणार आहोत, शबरी अनिल घाटवळ. काय नाव गोड गेलं, शबरी. शबरी म्हटलं की ती शबरी पटकन डोळ्यासमोर येते. आमची ताईसुद्धा शबरी सारखीच सेवा करेल पतिदेवांची आणि त्याचबरोबर तिच्या सासरच्यांची, संपूर्ण कुटुंबाची. प्रत्येक भागात आपण काही ना काहीतरी बोलत असतो. अक्षता हा विषय हा लग्नातला अत्यंत महत्त्वाचा विषय. पण त्याचबरोबर एकाने छान सूचना केली, अक्षतांच्या ऐवजी आपण फुलांच्या पाकळ्या टाकल्या तर किती छान कल्पना आहे, विचार करायला हरकत नाही. आणि मग इतका उत्तम विचार जर प्रत्येकाने केला तर मग सगळंच छान होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, छोटीशी वाचलेली बातमी की बऱ्याचदा ना सगळं जे मित्रपरिवार असतो की नाही तो उत्साहात असतो. तो अक्षता अशा हातातून घेऊन मारतो आणि मग पटकन नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी असे डोळे बंद करत असते. एखादा तांदूळ चुकून डोळ्यात गेला आणि थेट डोळ्याला लागला तर इजा होऊ शकते. नको, आपण चांगलाच विचार करूया आणि ज्याच्यामुळे अपाय होईल अशा गोष्टी टाळूया आणि आनंदाने लग्न समारंभ सोहळा साजरा करूया. तेव्हा भेटी आपण शबरी ताईला. हॅलो, माझं नाव शबरी अनिल घाटवळ. नमस्कार, मी रोहन आनंद नाईक. आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो त्यामुळे आमची ओळख झाली. पहिले ॲक्च्युली मी त्याला विचारलं होतं तेव्हा त्याने मला सांगितलं की तो वेल सेटल नाही आहे, त्यामुळे काही होऊ शकत नाही. पण जेव्हा एक दिवस ती पुण्याला गेली होती आणि तिथून तिने मला सांगितलं की रोहन माझं लग्न ठरलं आहे म्हणून आता आपण नाही भेटू शकत, तेव्हा त्याला थोडंसं जलस फील टाईप झालं की यार नाही, ती माझ्यापासून नाही लांब जाऊ शकत. तिला काही गोष्ट तिच्या मनानुसार नाही घडली तर तिला लगेच लहान मुलांसारखा राग येतो. तू स्वतःचं नेहमी खरं करत असतो, तुला काही पडलेली नाही आहे, तू फक्त स्वतःचा विचार करतो, दुसऱ्यांचा विचार नाही करत. जेव्हा आम्ही एकत्र असतो तेव्हा मला खरंच खूप प्राऊड फील होतं. का मी लोकांच्या नजरा जास्त आमच्या पेअरवर असण्यापेक्षा तिच्याकडे जास्त असतात. मला हवी तशी माझी लाईफ पार्टनर मला मिळाली, त्यामुळे मी खरंच खूप खुश आहे. तो जेव्हा माझ्यासोबत असतो तेव्हा मी एकदम प्राऊड फील करते. मला म्हणजे असं वाटतं की मला काही होऊ शकणार नाही, मी पूर्ण टोटली सेफ आहे त्याच्याकडे. येत्या 28 तारखेला आमचं लग्न आहे, तेव्हा तुम्हा सर्वांना आग्राचे निमंत्रण. नमस्कार. 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 श्रीफळ म्हणजे केवढं आहे ते तो. थँक्यू. मग आता उखाणा. ताड आहे ताडाचं, पान आहे वड्याचं, पोळी आहे गव्हाची, बहीण मी सायराजची, लेक आहे घाटवळांची, होणार सून मी नायकांची आणि पत्नी होणार मी रोहन रावांची. बापरे, आजपर्यंत मी उखाणा ऐकला होता, अख्खा निबंधच ऐकायला मिळाला. द्या आता ओळख. हे माझे मिस्टर रोहन आनंद नाईक. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे चुलत सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. माझी मावशी. नमस्कार. माझी आजी. नमस्कार. माझ्या चुलत सासूबाई. नमस्कार. माझे भाऊ आहेत, ते सगळे बहीण भाऊ आहेत. नमस्कार. नमस्कार सगळे बहीण. माझ्या त्या नंदा. माझा मामा. नमस्कार. माझा भाऊ आहे आणि माझ्या मामी. मामी नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माझं माहेर बदलापूर. घरी कोण? माझ्या घरी आई, वडील, बहीण आणि भाऊ, ते दोघं लहान आहेत, मी मोठी आहे घरात. तुम्ही मोठे आहात का? बरं, म्हणून तुमचं लग्न आहे. मी मोठी आहे म्हणून माझं लग्न आहे. कसं जमलं ते? आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो. आम्ही म्हणजे मी आणि माझे मिस्टर. काय सांगता? पण त्यांचं ते राहायला कुठे? ते राहायला वडाळ्याला. वडाळ्याला. बोलवा त्या. हो. स्वागत आहे. थँक्यू. कुठे राहता तुम्ही? वडाळ्याला. मग तिथलंच बालपण तुमचं? नाही, बालपण दहिसरला. दहिसरला. हो. आणि ऑफिस कुठलं? ऑफिसला आता सध्या मी अंधेरीला आहे. अंधेरीला. अंधेरीला. आणि तुम्ही कुठे ऑफिसला? मी विद्याविहारला जाते.
विद्याविहार. मग तुम्ही विद्याविहार. दोघे कुठल्या ऑफिसमध्ये होता? हे पहिले माझ्याच ऑफिसमध्ये होते, अरे एरिया कुठला? विद्याविहार. मग तेव्हा काय झालं? म्हणजे आम्ही प्रिव्हियस एक मिनिट, ऑब्जेक्शन. काय झालं म्हटल्यानंतर खटकन जे काय कोपर मारलंय. कोपर काय सवय आहे का? मग तुम्ही कोपर खैराणीला का नाही गेला? तेव्हा तो प्रकार जास्त नव्हता, आता सुरू झालाय. आता हा वाढलाय. साधारण किती वेळा कोपर बसतं तुम्हाला? सांगता नाही. बरं बरं ठीक आहे. पण मला सांगा की तुम्ही दोघे एकत्र काम करत होता, हो. मग पुढे काय झालं? पुढे आम्ही एकत्र कामाला होतो, नंतर असंच फ्रेंडशिप झाली. म्हणजे एकाच ऑफिसमध्ये असून आम्ही कधी बोललो नव्हतो. काय सांगता? काय हा, कारण का डिपार्टमेंट वेगळं होतं आमचं. मी कुठलं? मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये होती, हे HBSC डिपार्टमेंटमध्ये होते. मग मी ह्यांच्या ग्रुपमध्ये गेली आणि नंतर आम्ही खूप चांगले फ्रेंड्स झालो. का म्हणजे का 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 कारण काय असं काय होतं? हे काय सोडायला यायचे का बदलापूर? नाही, सोडायला असं नाही, पण असं झालं. काय? ऑफिसचा एक अॅन्युअल डे फंक्शन होता आणि आम्ही सगळे कॉस्ट्युम्स आणायला गेलेलो. आम्ही सगळं अरेंज करत होतो. अॅन्युअल डे? अॅन्युअल डे. काय डान्स वगैरे बसवला? हो, डान्स केलेला. कुठला होता? मल्हारवारीवर केलेला आम्ही डान्स. मल्हारवारी. अरे वा. झी मराठीवर सुद्धा येळकोट जय मल्हार सुरू झालेली आहे 7 वाजता. म्हणजे होम मिनिस्टर संपल्याबरोबर मल्हारवारी. मग पुढे काय? त्याने कॉस्ट्युम आणायला आम्ही गेलेलो. कुठे? तिकडे घाटकोपरला गेलेलो. विद्याविहारला ऑफिस होतं आणि कॉस्ट्युम्स आणायला घाटकोपरला गेलेलो. हा, मग? आणि नेमकं त्यावेळी हिला घेऊन नव्हतं गेलेलो आम्ही सोबत. पण यांना नाही नेलं. हा, ही नेलं नाही म्हणजे सगळेच जण एकत्र कसं जाणार एक ऑफिस? मिनिट, पुढे काय झालं सांगा. याच्या पुढचं तुम्ही सांगा. आम्ही गेलो तर मला पण असं कुठेतरी वाटलं की यार, मी ह्यांच्या ग्रुपमध्ये असून सुद्धा ह्या लोकांनी मला नाही घेऊन गेले. हा. तर मला ते खूप असं वाईट वाटलं. बरोबर आहे. नंतर मी तेव्हाही काय बोलली नाही. नंतर डान्स प्रॅक्टिस झाली, हे लोक आल्यानंतर डान्स प्रॅक्टिस सगळं झालं. त्यानंतर मी निघाली ऑफिसमधून. मी निघाली आणि कुर्ला स्टेशनला आली तर मला खूप रडायला आलं की काय मला नाही घेऊन गेले कोण. मला इव्हन विचारलं पण नाही की येतेस का करून. तर म्हणून मी यांना फोन केला. मी बोलली काय तुम्ही सगळे गेले, मला नाही घेऊन गेले. मला ह्याचं खूप वाईट वाटलं आणि मी तिथंच रडायला लागली. तर मग हे पण तेव्हा बोलले की ठीक आहे, सॉरी, माझ्याकडून चुकी झाली, मी विचारलं नाही. आणि मग त्यानंतर इतर सगळ्या मुलींना घेऊन गेला होता? नाही, तर सगळ्या नाही. म्हणजे काही निवडक होत्या. निवडक होती, कोरिओग्राफरच होती ती. आम्ही 2 मुली होतो. 2च मुली होत्या. 2 मुली हा. होत्या. पण त्यातल्या एकीला एकीला नेलेला आणि जी डान्स मध्ये नव्हती तिला सुद्धा घेऊन गेले. तिला सुद्धा घेऊन गेले आणि तुम्हाला नाही नेलं? नाही. राग येण्यासारखंच आहे. मग पुढे? पण तेव्हा काही सुरुवातच नव्हती ना. कसली? काही पुढे काही घडेल काय एवढी आयडिया नव्हती. मग तुमचं कुर्ला स्टेशन वरून सुरू झालं? म्हणजे प्रवास हो, प्रवास. तर ती कुर्ल्याला होती आणि तिने मग मला कॉल केला. तेव्हा तुम्ही कुठे होता? मी विद्याविहार स्टेशनवरून निघालेलो घरी जायला. अरे बाबा. मग काय म्हणाला? थांब मी येतो. नाही, फोनवरच चालू होतं. मग का असं का, हे का ते का, सगळ्या गोष्टी झाल्या बाबा सॉरी आहे म्हणून. तुला कळतं की नाही? मग आपलं म्हणजे नाही. तर त्यानंतर घरी गेलं ना. मग घरी गेल्यानंतर काय म्हणजे एकमेकाला? नाही, तेवढं झालं. मग ते झालं, मी बडबड केली, सॉरी बोलले. मग अच्छा, सॉरी बोलले. मग तुम्ही रडायचं थांबलात. पुढे काय झालं सांगा. काय नाही, मग तेव्हा सगळं झालं क्लिअर. मग तेव्हा नॉर्मल फ्रेंड्स बरं सारखं. झालं. मग मैत्री सुरू झाली. हा, मग चांगले फ्रेंड्स झालो. मग थोडं क्लोज झालो, एकमेकांची सगळ्या गोष्टी शेअर करायला लागलो. पण मग कोणी कोणाला प्रपोज केलं ते तरी आधी सांगा. ते काय एकमेकांकडे बघून हसताय? कोणी? पहिले मी असं त्यांना विचारलं तुम्ही? हा, काय विचारलं? की काय आहे मग लग्नाचं, म्हणजे तुम्ही कधी करणार लग्न, असं काय. तर तेव्हा त्यांना विचारलं? हा. बरं, मग तेव्हा त्यांना मी असंच विचारलं की काय म्हणजे मला असं आवडता तुम्ही. तर तेव्हा ते बोलले की नाही करून, मी अजून तरी असला कसला विचार नाही केलाय, कारण मी अजून सेटल्ड नाही आहे. मग तेव्हा सगळं झालं होतं नॉर्मल. मग मी फ्रेंडसारखंच सगळं, म्हणजे पिकनिक किंवा हे असं सगळं आमचं चालायचं. पण नंतर मग जेव्हा घरातून मला स्थळ बघायला लागले, घरातले मुलगा बघायला लागले, मग तेव्हा मी आपोआपच ह्यांच्यापासून म्हणजे ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट हे केला, कारण का चांगले फ्रेंड्स होते. काय झालं तेव्हा जेव्हा यांच्याकडे स्थळं बघायला सुरुवात झाली? मी मला सांगायची बहुतेक वेळा की आज एक स्थळ आलेलं. त्याला अच्छा वा छान. मग काय केलं वगैरे. तिला अजून हे करायचो, मग अजून रागवायची. पण नंतर मग शेवटी मग कळायचं. ह्या रागवण्यात एक दिवस पत्रिका जाणून दिली असती. नाही, घडलं ना ते. घडलं तरी म्हणजे पत्रिकापर्यंत पोचलं नव्हतं. मग पण समजा दिली असती तर? हो, नाही तरी मग केलं असतं. काय तुम्ही कसं काय? तुम्ही तर तेवढं मनवलं असतं मी, तेवढं माहिती आहे मला. नकार दिला होता ना पहिल्या वेळेला त्यांनी? नकार असा कम्प्लीट नव्हता. थांब काय हो, खरं काय सांगा ना. नाही, त्यांनी ते सांगितलं की मी अजून वेल सेटल नाहीये, मी या गोष्टीचा अजून विचार केलेला नाहीये, असं तेव्हा त्यांनी बोलले होते. मला घर वगैरे घ्यायचं होतं सगळं. बरं. मग एक दिवस गेलेली पुण्याला. म्हणजे सगळं हिचं माझ्या भाच्याचा बर्थडे होता, तेव्हा आम्ही पुण्याला गेलेलो सगळे घरातले. तेव्हा ह्यांनी मला असंच विचारलं दुपारच्या वेळेस, काय झालं, तू बोलत का नाहीस, रिप्लाय नाही, हे नाही.
तर मी तेव्हा सांगितलं की हे बघा आता माझ्या घरातल्यांनी बघितलंय स्थळ करून, तर घरातले हो पण बोलणार आहेत, त्यामुळे आता मी तुमच्याशी नाही बोलू शकत करून. तर असंच मी त्यांना बोलली. तर तेव्हा त्यांना ते खूप असं मनाला लागलं. त्यानंतर त्यांनी असंच अचानक विचारलं की असं कसं तू मला सांगितलं नाही. मी तुम्हाला एवढे दिवस सांगत होती की मला स्थळ येतात, हे येतात, ते येतात, तेव्हा तुम्ही काय बोलायचं, अरे वा चांगलं आहे, हो बोल, हे बोल असं बोलायचं. मग तुम्हाला सांगून तुम्ही काही नसतं केलं. मग तेव्हा त्यांना ते खूप असं हे वाटलं. तो क्षण फार महत्वाचा होता, टर्निंग पॉइंट. खरी गोष्ट आहे. मग ते आतून कुठे एक जाणवलं की नाही, जी व्यक्ती आपल्यावर एवढं प्रेम करते ती इतके दिवस मला ती कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होती, पण मी उगाचच एक गोष्ट ताणून ठेवलेली होती. पण त्यानंतर मग सांगितलं बाबा काही कर, लग्न तर आपणच करायचं, तू आता घरच्यांना तू तुझ्या समजव, मी माझ्या समजवी. पण ॲक्च्युली माझ्या घरच्यांना पण तिनेच कन्व्हिन्स केलं. मग आणि मग झाले, मामांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. बरं, मग अशा मग तेव्हा तऱ्हेने घरात होकार मिळाला. होकार मिळाला. दोन्ही घरांकडनं छान आता आशीर्वाद आहे. हो आणि आता लग्नासाठी सज्ज झालेले आहे. हो. नोव्हेंबरमध्ये लग्न आहे. हो. चला आता आपली ताई लवकरच सून होणार आहे. पण बघूया ना किती एकमेकांबद्दल त्यांना माहिती आहे आणि किती प्रश्नांची उत्तरं यांची बरोबर आहेत. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. ताईला करिअर करायचंय कुठल्या क्षेत्रात? ॲक्टिंग. हो हो ताई. ताई कोणती वस्तू कायम हरवते? छत्री. छत्री. उत्तर चुकलं. काय उत्तर? काहीच नाही हरवत. कधीच काही हरवत नाही, कळलं का? तोडत असते. हा, तोडत. हेडफोन तोडत असते. हेडफोन तोडत. लग्नानंतर ताई माहेरची कुठली गोष्ट मिस करेल? तिला आमच्याकडे हिंदी TV सिरियल्स बघायला मिळणार. ताई काय मिस करणार? आईचं जेवण हातचं, म्हणजे ते आईच्या घरी हातचं गेल्यावरती मला मिळत होतं आयतं. ते मी मिस करणार. तुमची कोणती गोष्ट ताईला खटकते? मित्रांना वेळ देणं. अरे क्या बात आहे, एकच उत्तर बरोबर आलंय यांचं. आणि पहिला ऍक्टिंग 2. ताईच्या स्वप्नात कोण येतं? सध्या तरी मीच असणार. हो. आता सांगू खरं उत्तर? ताईच्या स्वप्नात भूत येतात असं लिहिलेलं. ताई बरोबर ना? ताई काय उत्तर दिलंय? भूताचं स्वप्न पडतं. बघितलं, मी नाही बोललो, ताईनेच लिहिलेलं आहे. हो ना ताई? बरं, पुढचे प्रश्न तुमच्यासाठी. ओके. सासरी येताना तुम्ही कोणती गोष्ट सोडून यावं असं मिस्टरांना वाटतं? माझा राग रुसवा. अरे क्या बात आहे, बरोबर. मिस्टरांचा आवडता टाइमपास? क्रिकेट. चुकलं. काय हो, खरं सांगा. कथाकथन ऐकणं. पु ल देशपांडे यांचं कथाकथन ऐकणं. मिस्टरांचं लाडाचं नाव? लोणू. हा काय? लोणू. बरं झालं आज हा एपिसोड आपण सावलीत घेतला, वितळले असते. सासरी तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागणार आहे? सिरियल्स बघण्याचा. सगळ्यांना क्रिकेट आवडतं घरामध्ये आणि मला सिरियल्स, पण त्या मला बघायला नाही मिळणार. स्पेशली हिंदी सिरियल्स. हिंदी सिरियल. आमच्याकडे हिंदी चॅनल लागत नाही, आम्ही मराठी सगळं बघतो. बरं केलं, बरं केलं. तुम्ही कुठल्या हिरोईन सारख्या दिसता असं मिस्टरांना वाटते? परिणीती चोप्रा. हा, परिणीती चोप्रा. होय ना? कन्फर्म? हो. चला, व्हेरी गुड, अभिनंदन. दोघांच्याही सुखी संसारासाठी झी मराठीकडून हे चांदीचं तुळशी उडून लावलं. अभिनंदन. आणि एक छोटासा आहे. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. सासूबाई, तुम्ही सांगा मला, काय म्हणजे एखादी अट सांगा, सुनेने कुठल्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे तुमच्या घरात आल्यावर? डोक्याला कुंकू लावणं हां. आणि मंगळसूत्र छोटा का असेल ना, पण ते नेहमी वापरलं पाहिजे. कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र, ते भले छोटं असलं तरी चालेल, पण ते असलंच पाहिजे. तर आधी त्यांना विचारूया सगळ्यांचं काय म्हणणं. हा, मंगळसूत्र कॅरी करायला प्रॉब्लेम नाहीच आहे ना. ते कुंकू. नणंदबाई बघितलं, कुंकू असं म्हटल्याबरोबर सासूबाई गारकन फिरल्या त्यांच्याकडे. तुमचं काय म्हणणं आहे? छोटी तरी टिकली असलीच पाहिजे, छोटीशी एकदम टिकली असली तरी चालेल. न दिसेल अशी असली तरी चालेल. दिसली पाहिजे. त्यांच्या माना खातर आणि तिच्या खुशी खातर छोटूस चालेल. बरोबर, करा काय ते करा. तुमचं काय म्हणणं आहे माहेरच्यांचं? नाही, घातलीच पाहिजे ती. हो का? टिकली पण लावलीच पाहिजे आणि मंगळसूत्र घातलंच पाहिजे. मामांचं काय म्हणणं? नाही, टिकली आणि मंगळसूत्र हवंच. म्हणजे मी तर म्हणेन बारीक पण का तरी हवे. बघितलं, घरातलीच माणसं बघितली आपली. बघा कोणच नाहीये. तुमचं काय म्हणणं? हो, हवा.
हां हां हो पाहिजेच. पण ह्याचं म्हणणं आहे, बाहेर फिरायला जाताना नसेल तरी चालेल. ते बाहेरच्या बाहेर काय करेल ते आपल्याला थोडं माहिती कळणार आहे काय करतोय. आमच्या समोरून तर नक्कीच असणार ते. हो, आता हे एवढं केलं ते नाही कळलं. हे सगळं बाहेरच्या बाहेरच झालं. तुमचं काय म्हणणं आहे ताई? माझं म्हणणं हे की मंगळसूत्र तर कंपल्सरी असणारच, ते तर मी कधीही काढणार नाही. फक्त एवढंच की टिकलीचं माझं होतं थोडं की जीन्स कधी वेअर केली तर तेव्हा टिकली नव्हती म्हणजे मी असं. स्वतः असेल ना सोबत. हां म्हणून तुम्ही लाल कपडे घालून फिरायला जा. तुम्ही 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडे. माझ्या 3 अपेक्षा आहेत की सर्वात पहिली की ह्यांनी यांच्या मित्रांबरोबर जे घरी लेट येतात त्यांच्याबरोबर जास्त टाइम स्पेंड करतात ते फक्त आता कमी करावं थोडं घरात. थांबा, काय हो? ॲक्च्युली मला मित्रांना वेळ द्यायला खूप कमी मिळतो. हे विचारलेली आमच्या ताईची अपेक्षा मान्य आहे की नाही? नाही, त्यामुळे मी एक दिवस जर त्यांना भेटत असेल आठवड्यातून आणि त्याला थोडा वेळ लागत असेल तर त्याला काय हरकत आहे. एक दिवस नाही असं कधीतरी म्हणजे ते जातातच, पण गेले की मग एकदम लेट येणार. ठीक आहे तुम्ही जा त्यांना भेटा पण लवकर घरी यायचा प्रयत्न करा. ही घरी आल्यानंतर मी लवकर घरी यायचा प्रयत्न करतो. म्हणजे या 5:30ला घरी आले की तुम्ही 6ला घरी येणार? ते आमच्या घरी आल्यानंतर. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा की त्यांनी माझ्यासाठी पहिले एक गाणं बोलावं. गाणं? इथे सगळ्यांसमोर समोर. 1 मिनिट, हे चला ही पहिली पूर्ण करा. तेरे मेरे सपने अब एक रंग है जहाँ भी ले जाए राहे हम संग है. अरे वा. तिसरी अट ही की कधी जर माझ्याकडनं काही चुकलं किंवा काही झालं म्हणजे माझ्यामुळे जर काही प्रॉब्लेम झाले किंवा काही चुकली मी कुठे तर तेव्हा फक्त मला समजून घ्यावं एवढंच हवं आहे. ते सुरू केलेलंच आहे ऑलरेडी. हो ना. तुमच्या आता अपेक्षा सांगा 3 ताईकडून. मी एक म्हणेन की घरात जबाबदारी तिच्यावर आहेच काही, त्यामुळे त्याचं शिक्षण थांबलेलं तिने शिक्षण अजून परत पुढे कंटिन्यू करावं अशी माझी इच्छा आहे. काय हो? हां मला जमलं तर मी नक्कीच करेन. जमलं तर म्हणताय मी सपोर्ट करायला तयार आहे. हा मग काय प्रॉब्लेम? तसं नाही आहे. आता कसं लग्नानंतर जबाबदारी म्हणजे अजून वाढणार. मग अभ्यास बंद होतो? अभ्यास बंद होतच नाही पण जबाबदारी जशी अजून वाढणार. काम म्हणजे ऑफिसवरून घरी यायचं मग घरातलं सगळं मग त्यामुळे तशा टायमाला मला म्हणजे असं वेळ मिळाला पाहिजे. पण वेळ मिळाला तर प्रयत्न करावा. हां वेळ मिळाला तर नक्की प्रयत्न करेन. बस. दुसरी अपेक्षा? दुसरी आमच्या घरी सगळेजण क्रिकेट बघतात आणि तिला क्रिकेट आवडही नाही आणि तिला समजतही नाही एवढं. त्यामुळे तिने आधीच सांगितलं मी घरी आल्यानंतर आपल्या घरी 2 TV हवे नाही, एकच TV तो पण क्रिकेट बघायचं. काय हो? जेव्हा घरी कोण नसेल तेव्हा मी सिरियल बघेल. तिसरी अपेक्षा? मला काय घरी माहेरी तुझ्या माहेरी राहण्याचा जास्त हट्ट नको करूस. माहेरी जास्त राहण्याचा हट्ट करू नये यावरती मी ऑब्जेक्शन घेईल. कारण जेव्हा माझ्या घरी कधी काय फंक्शन असेल किंवा काही असेल तेव्हा हां मी असं नाही म्हणत की त्यांनी एकट्याने सगळ्यांनी या. तुमचं काय आहे सगळ्यांचं? आम्ही पण येऊ मध्ये. बरं ठीक आहे, या 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 या. नाही सगळ्यांनी यायचं पण कंपल्सरी यायचं. असं नाही बोलून मग ते हे होणार माझ्या घरातल्यांना पण मन दुखणार की मोठा जावई घरातले आले नाही आहेत मग त्यांना पण थोडं वाईट वाटणार असं नको व्हायला. म्हणून इकडे पण यायचं आणि इथे पण यायचं दोन्ही घरांना व्यवस्थित सांभाळून. नाही ते बरोबर आहे फंक्शन्स वगैरे असतात तर ते अटेंड करायलाच. पण जेव्हा ती 1 महिन्यातून एकदा वगैरे कधी घरी जात असेल त्यावेळीच सांगतो. चालेल मला काही प्रॉब्लेम नाही आहे. काही प्रॉब्लेम नाही. दोघांच्याही अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत ही भेटवस्तू झी मराठीकडून आमच्या ताईसाठी. अभिनंदन. नमस्कार. बरं आता ताई बोला. झालेलं आहे आता सगळी तयारी. 4-5 महिने राहिलेले आहेत. लगेच उठणार आणि मग कुठे जाणार? आधी पनवेल. आधी वडाळा मग पनवेल. काय वाटतं या सगळ्या आधीच्या माहेरच्या घरातल्या कुठल्या कुठल्या आठवणी नेहमी त्रास देतील किंवा आईबद्दल तुमच्या काय सांगणार? आईचं असं आई म्हणजे खूप हे प्रेमळ आहे. म्हणजे आईने मला नेहमी समजून घेतलंय. मी कितीही उशिरा जाऊ आई माझ्यासाठी जेवणाचं ताट नेहमी रेडी करून ठेवते. सारखी फोनवर फोन असते की कुठे पोचलीस, काय झालं, अजून किती वेळ लागेल आणि तोपर्यंत ती सुद्धा जागी असते. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी मिस करणार की गेल्यावरती फोन नाही त्यांचं. म्हणजे सारखं फोन जर येतं ते घरी जाऊन सगळं मिळणार आहे तर जेवण. आई तुमचं काय म्हणणं आहे?
तिनेच खूप सपोर्ट केला घराला, म्हणून आज माझी दोन्ही मुलं शिकली आणि शिकतायत अजून पुढे. म्हणजे ताईने सपोर्ट केला होता. तुम्हाला विचारायचं आहे की त्या घराला तुम्ही काय विश्वास द्या? तिचा राग आहे सगळ्यांना माहिती आहे आणि का येतो कधी येऊ शकतो, त्याला काही असं कारण नसतं. पण आहे तेवढं ती, म्हणजे मी सांगितलं तर ती समजून घेते. तेवढं प्रेमाने समजावं लागतं तिला आणि मी तेवढं करतोय. आता तुम्हाला थोडं थोडं कळत असेल. मी काळजी करू नका, थोडक्यात असं त्यांना सांगायचं आहे. आणि कसं सांभाळलं ते मलाही सांगा. त्यांचं म्हणणं आहे काय ती एक आयडिया आहे ती सांगा त्यांना जादू. आणि आता पैठणी देऊन आपण ताईची पाठवणी करणार आहोत. पण पैठणी स्वतः मिळवते ताई का आज मला बघायचं आहे. आजपर्यंत अनेक आव्हानं स्वीकारलेली आहेत ताईने, का मग आता या खेळामध्ये त्यांची मदत घ्यावी लागणार. खेळ सोपा आहे, थेट वरून चेंडू टाकायचा आणि 10 चेंडू त्याच्या बाहेर जाणार का आपण बघणार आहोत. रेडी, स्टार्ट, बघूया. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. घाटवळ कुटुंबामध्ये वाढलेली ताई आता नायिकांकडे निघालेली आहे. ताईला शुभेच्छा देऊया आणि देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टर होणार असून मी या घरचीच्या पुढच्या भागात. नमस्कार.